पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या लक्षद्वीप, तामिळनाडू आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते कावारत्ती, कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम या भागातील मदत कार्याचीही पाहणी करणार आहेत। मोदी या दौऱ्यादरम्यान लोकप्रतिनिधींसोबतही चर्चा करतील, तसंच चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या मच्छीमारांशीही संवाद साधतील। तमाम देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजयाचा षटकार लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर भाजपनं लागोपाठ 6व्यांदा विजय मिळवला। काँग्रेसने या निवडणुकीत कडवी झुंज दिली, मात्र भाजपला सत्तेवरून खाली खेचून गुजरातचं सिंहासन काबीज करण्याचं राहुल गांधींचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही। गेल्या वेळच्या तुलनेत भाजपचं संख्याबळ कमी झालं असलं तरी गेल्या 22 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यात भाजपला यश मिळाले। 182 पैकी 99 जागा भाजपनं जिंकल्यात, तर काँग्रेसनं 80 जागांवर आपला झेंडा रोवलाय। गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा 20 वाढल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची होती। मोदींच्या मेहसाणा जिल्ह्यात भाजपची पिछेहाट झाली, मात्र शहरी भागातल्या मतदारांनी भाजपला तारलं। अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा, सुरतमध्ये भाजपचा स्पष्ट वर्चस्व दिसला। त्यामुळेच जीएसटी, नोटाबंदी, पाटीदार आंदोलन यामुळे जनतेची नाराजी असतानाही भाजपला पुन्हा गुजरात काबीज करणं शक्य झालं। भाजप कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष करून या विजयाचा आनंद साजरा केला। याउलट काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतरही राहुल गांधींची अपयशाची परंपरा कायम राहिली। गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता काबीज करता आलीच नाही, उलट हिमाचलमध्ये असलेली सत्ता काँग्रेसला गमवावी लागली। हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय। काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचत भाजपनं तिथे सत्ता काबीज केली। या निमित्तानं काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य निसटलंय। हिमाचलच्या 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं 44 जागांवर निर्णायक आघाडी मिळवली, तर काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावं लागलं। दरम्यान भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुम्मल यांना मात्र पराभवाचा झटका बसलाय। गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। भाजपला पराभूत करण्यासाठी जातीवादाचं विष पेरलं गेलं, षडयंत्र आखण्यात आली, तरीही भाजपला विजय मिळाल्यानं आपल्याला दुहेरी आनंद झाल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं। सत्ता भूख के कारण इस चुनाव में कुछ लोगों ने, मैं आज यहां किसी की आलोचना करने नहीं आया, लेकिन मैं गुजरात को कहना चाहता, पिछले कुछ महीनों में फिर से एक बार जातिवाद के बीज बोने के जो प्रयास हुए हैं, जिसको गुजरात की जनता ने नकार दिया है, इसलिए वो अभिनंदन के पात्र है। लेकिन गुजरात की जनता को पहले से ज्यादा अधिक जागरूक होना पड़ेगा। ईव्हीएम मधील घोळ आणि पैशाच्या जोरावर भाजपनं गुजरातमध्ये विजय मिळवला, अशी घणाघाती टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली। पाटीदार आरक्षणासाठीचं आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। गुजरातमध्ये जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल या त्रिकुटाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। दलित नेते जिग्नेश मेवानी बडगाम मतदारसंघातून विजयी झालेत। निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उतरलेल्या मेवानींना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता, तर अल्पेश ठाकोर उत्तर गुजरातमधल्या राधनपूर मतदारसंघातून विजयी झालेत। ठाकोर यांनी गुजरात क्षत्रिय ठाकूर सेना संघटना आणि ओबीसी, एससी, एसटी एकता मंचाच्या माध्यमातून भाजपला आव्हान दिलं होतं। गुजरात मॉडेल अपयशी ठरले, अशी टीका करत शिवसेनेनं राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांचंही अभिनंदन केलंय। काँग्रेसनं गुजरातमध्ये भाजपला जोरदार टक्कर दिली। गुजरातच्या निकालाचा महाराष्ट्रावरही परिणाम होईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय।
काँग्रेस जातीयवादाची 3 पायांची शर्यत हरली आणि भाजपची विकासाची बुलेट ट्रेन जिंकली अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयावर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली। तर भाजपच्या पराभवाचं दिवास्वप्न पाहणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता तरी जाग येईल असा टोला खासदार किरीट सोमय्या यांनी लगावलाय। पुण्याचे भाजप खासदार संजय काकडे यांचं गुजरात निवडणुकीचं भाकीत साफ खोटं ठरलंय आणि पुण्यात पोस्टरच्या माध्यमातून त्याची खिल्लीही उडवण्यात आली। एक्झिट पोलचा अंदाज आल्यानंतर गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही असा दावा काकडेंनी केला होता, पण आता हे अनुमान खोटं ठरलं असलं तरी यश मिळालं तर फक्त मोदींचा करिश्मा असेल असं आपण म्हणालो होतो असं काकडे आता सांगतात। या यशावरून मोदी हे गांधी नेहरूंपेक्षा मोठे नेते ठरल्याचं सिद्ध झाल्याचा साक्षात्कारही आता काकडेंना झालाय। आपली मुलं कधी राजकारणात येणार नाहीत आणि तिकीटही मागणार नाहीत असं म्हणत नितीन गडकरींनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली। ते अकोला जिल्ह्यातल्या गांधीग्राम इथे बोलत होते। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या 11 रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा कार्यान्वयन समारंभ यावेळी पार पडला। जिल्ह्यातील 11 प्रकल्पांसाठी 1820 कोटींचा निधी केंद्र सरकारनं मंजूर केलाय। यावेळी बोलताना गडकरींनी आपण लक्ष्मीदर्शन न करता काम करतोय, म्हणूनच एकही कंत्राटदार माझ्याकडे येत नाहीयेत। संबंधिताला काम चांगलं नाही तर बुलडोझर खाली देण्याचा दमही देत असल्याचं गडकरी म्हणाले। दरम्यान सध्याच्या शेतकरी आत्महत्यांना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारला दोषी धरले। आधीच्या सरकारच्या काळात सिंचनाच्या पैशातून फक्त नेत्यांच्या तिजोऱ्यांचं सिंचन झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। जळगावमधल्या हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभा सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे। पारोळा एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर सतीश पाटील तसंच राहुल जगताप, प्रदीप नाईक यांनी जळगावचं हाफकिन युनिट बंद करण्याच्या निर्णयाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता। त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री बापट यांनी हाफकिन महामंडळाचे सहयोगी कंपनी असलेल्या हाफकिन अजिंठा फार्मा लिमिटेड जिल्हा जळगाव युनिटमध्ये केवळ क्षार संजीवनी प्रतिजैवक, ज्वरनाशकाची औषधं, क्षयरोग औषधं, पोटदुखी आणि ॲलर्जीवरील औषधांचं उत्पादन करण्यात येते। या युनिटमध्ये पोलिओची लस अथवा इंजेक्शनचं उत्पादन केलं जात नाही। हाफकिन व्यवस्थापकीय संचालक मंडळाकडून हाफकिनचं जळगाव इथलं युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं। मुंबईकरांनो, जर तुम्ही एखाद्या एटीएम मधून पैसे काढत असाल तर तुमचं कार्ड क्लोनिंग तर होत नाहीये ना, याकडे लक्ष द्या। कारण मुलुंडमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या 2 एटीएम मधून कार्ड क्लोनिंग करून आतापर्यंत 35 जणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ज्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी या एटीएमचा वापर केला होता त्या नागरिकांना काल रात्री अचानक आपल्या खात्यातून पैसे वजा झाल्याचे मेसेज आले। त्यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी नवघर पोलीस ठाणा गाठलं। या सर्व खातेदारांची रक्कम दिल्लीतल्या गाझियाबादमधून काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। ही रक्कम लाखोंच्या घरात आहे। तसंच नवघर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा तसंच आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज 5व्यांदा पीएमएलए न्यायालयानं फेटाळलाय। पीएमएलए कायदा कलम 45 हा सर्वोच्च न्यायालयानं 22 नोव्हेंबरला रद्द केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक झालेल्यांना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती। कलम 45 नुसार आरोपी निर्दोष आहेत हे न्यायालयाला पटत नाही आणि सरकारी वकिलांचं म्हणणं आरोपींच्या जामीन अर्जावर येत नाही तोवर आरोपीला जामीन देता येत नाही। या अटी कलम रद्द झाल्या होत्या। मात्र पीएमएलए कायदा कलम 24 नुसार छगन भुजबळ यांच्यावर आरोप असलेल्या 857 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारांपैकी केवळ 20 कोटींचा गैरव्यवहार केला नसल्याचा युक्तिवाद केला होता। मात्र उरलेल्या 837 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत भुजबळ स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाहीत। ईडीचा हा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरून जामीन फेटाळलाय। ठाणे शहराच्या वैभवात ऐतिहासिक भर घालणाऱ्या पारसिक चौपाटीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आगामी वर्षात जून अखेरपर्यंत ठाणेकरांचं चौपाटीचं ऐतिहासिक स्वप्न पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे। मुंबईतल्या साकीनाका परिसरात लागलेल्या भीषण आगीत 12 जणांचा मृत्यू झाला। साकीनाका इथल्या खैरानी रोडवर असलेल्या भानू फरसाण मार्ट या दुकानाला ही भीषण आग लागली होती।
आगीची वर्दी मिळाल्यावर अग्निशमन दलाचे 3 बंब आणि 4 पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यातही आणली, पण फरसाणाचा कारखाना धुमजली असल्यानं तळमजल्यावर झोपलेल्या 12 जणांचा त्यात मृत्यू झाला. आग शॉर्ट सर्किटनं झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं वर्तवलाय. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. फरसाण दुकानाचा मालक रमेश भानुशाली याला अटक करण्यात आली. मृत्यूला कारणीभूत ठरणं, विना परवाना स्फोटकं बाळगणं आणि महापालिकेच्या कायद्यानुसार विना परवाना व्यवसाय करणं अशा गुन्ह्याखाली भानुशाली याला अटक करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेतर्फे पनवेल महापालिका क्षेत्रात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठीचा ठराव महासभेत मांडण्यात आला. या ठरावाला सत्ताधारी आणि विरोधकांनी पाठिंबा देत दारूबंदीचा ठराव महासभेत बहुमतानं मंजूर करण्यात आला. अशा प्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली पहिली महापालिका असल्याचं सांगितलं जाते. अंतिम निर्णयासाठी हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून यावर राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. या निर्णयामुळे पनवेलकर नागरिक आनंदित असले तरी हा व्यवसाय करणारे व्यावसायिक तसंच तळीराम मात्र नाखुश आहेत. अत्यंत अटीतटीच्या नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आहे. काँग्रेसच्या रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांची तब्बल 4,500 मताधिक्यानं नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. 39 जागांपैकी काँग्रेसला 24 जागांवर तर शिवसेनेला 4 जागांवर विजय मिळालाय. भाजपला 11 जागांवर समाधान मानावं लागलंय. वाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात. भाजपच्या निशा सावरा यांचा पराभव त्यांनी केला. निशा सावरा या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत. शिवसेना 6, भाजप 6, काँग्रेस 2, बहुजन विकास आघाडी 2 तर राष्ट्रवादी 1 असं इथलं पक्षीय बलाबल आहे. जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदी चंद्रकांत पटेल यांची वर्णी लागली आहे. तर 17 जागांपैकी शिवसेना 9, राष्ट्रवादी काँग्रेस 6 तर जव्हार प्रतिष्ठान आणि भाजप यांना 2 जागा मिळाल्यात. पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद भाजपनं जिंकली. नगराध्यक्षपदी भाजपचे भरत राजपूत मोठ्या मतांनी विजयी झालेत. तर नगरसेवकांचे 25 जागांपैकी भाजपचे 15 उमेदवार विजयी झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार निवडून आलेत. अभिनेता मकरंद अनासपुरे मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येतोय. मात्र नेहमीच्या विनोदी शैलीत दिसणारा मकरंद या नाटकात एका गंभीर भूमिकेत दिसेल. उलटसुलट या नाटकाद्वारे मकरंद खेडेगावातल्या एका कोरडवाहू शेतकऱ्याची भूमिका करतोय. किरण माने लिखित या नाटकात खेड्यातल्या शेतकऱ्याची खतखत आणि शहरी भागात राहणारा उच्च शिक्षित तरुण यांच्यातलं द्वंद्व पाहायला मिळणार आहे. पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरात येत्या बुधवारी नाटकाचा शुभारंभ होतोय. सुयोगची निर्मिती असलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केलंय. स्त्री पुरुष भेदभावाबाबत बरीच चर्चा नेहमीच रंगत असते. सिने इंडस्ट्रीत स्त्रियांची संख्या निश्चितच वाढली आहे. मात्र असं असलं तरी स्त्रीप्रधान सिनेमांची संख्या आजही पुरुषांपेक्षा कमीच असल्याची खंत अभिनेत्री जुही चावलानं व्यक्त केली. पूर्वी सिनेमाच्या सेटवर कशाबशा 5% मुली दिसत, आता हेच प्रमाण 35 ते 40% गेले. हे चित्र नक्कीच आनंददायी आहे. पण असं असूनही बॉलिवूडच्या बहुतांश फिल्म्समध्ये मात्र आजही नायिकेपेक्षा नायकालाच अधिक पसंती दिली जाते असं जुहीनं म्हटलंय. स्मॉल स्क्रीनवर प्रचंड हिट ठरलेला कपिल शर्मा बिग स्क्रीनवर मात्र तितकाच यशस्वी ठरू शकला नाही. त्यामुळेच की काय कपिल शर्मानं पुन्हा एकदा सिनेमाचा पडदा सोडून टीव्हीच्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतलाय.